टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। स्वारगेट येथील बलात्कार प्रकरणानंतर आता एसटी महामंडळाला जाग आलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण स्वारगेट जवळील असलेल्या विभागीय कार्यालय जे आहे या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण एसटी महामंडळाच्या जवळपास 72 गाड्या शिवनेरी शिवशाही अशा धुळखात पडलेल्या ज्या की नादुरुस्त असलेल्या गाड्या या ठिकाणी 72 गाड्या अशा आहेत। या 72 गाड्याचा एसटी महामंडळाने आता लिलाव काढण्यात आला आहे। ह्या 72 गाड्या या भंगारात विकल्या जाणार आहेत। 21 मार्च रोजी या गाड्यांचा लिलाव होणार आहे आणि जवळपास या गाड्यामधून 2.5 कोटी ते 3 कोटी रुपयापर्यंत रक्कम ही एसटी महामंडळाला मिळणार आहे। खरं तर आपण बघू शकतोय की या विभागीय कार्यालय जे आहे त्याच्या यामध्ये आवारामध्ये या गाड्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत। 72 गाड्या शिवशाही आणि शिवनेरी या धुळखात पडलेल्या आहेत। काही गाड्या नादुरुस्त आहेत आणि या सर्व प्रकरणानंतर स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणानंतर आता एसटी महामंडळाला जाग आलेली पाहायला मिळत आहे आणि या 72 गाड्यांचा लिलाव आता एसटी महामंडळ यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। खरं तर स्वारगेट बस स्थानक असेल, शिवाजीनगर बस स्थानक असेल, या बस स्थानकातून हजारो लोक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रवास करत असतात। ज्या वेळेस हे बलात्काराचं प्रकरण झालं त्यावेळेस एसटी महामंडळाला आता जाग आलेले आहे आणि या नादुरुस्त असलेल्या धुळखात पडत असलेल्या गाड्यांचा आता लिलाव या एसटी महामंडळाच्या वतीनं करण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो की पाठीमागं जवळपास 72 अशा गाड्या आहेत ज्या गाड्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। त्यांच्यावरती धूळ मोठ्या प्रमाणात साचलेली पाहायला आपल्याला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।